मित्रो, आपण किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला जिथे दुर्ग तोफ आहे आणि या तोफेच्या खालच्या बाजूला जी आहे ती काला पहाड नावाची तोफ आहे. तर ही तोफ काय आहे, इथे कोणी ती आणली आहे, कशासाठी आणली आहे आपण पाहूया. हा तोफेकडे जाणारा रस्ता आहे. ही दौलताबादच्या किल्ल्यावरील सर्वात उंचावर ठेवलेली तोफ आहे. आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगरदऱ्यातून येणाऱ्या शत्रूवर लांबूनच लक्ष साध्य करण्याकरता या तोफेला इतक्या उंचावर ठेवला आहे. मजबूत बुरुजावर तिला ठेवलं असल्यामुळे आणि मध्यभागी तिच्या एक अक्ष ॲक्सिस असल्यामुळे तिला वर खाली तसंच आवश्यकतेनुसार डावीकडे आणि उजवीकडे सुद्धा फिरवता येते. या तोफेची मारक क्षमता जी आहे ती साधारणतः 2 किलोमीटर आणि अधिकतम 3.5 किलोमीटर मानल्या जाते. नळीच्या आतील व्यास हा 18 सेंटीमीटरचा आहे आणि संपूर्ण तोफेची लांबी जी आहे ती 5.82 मीटर आहे. तसंच ही तोफ जी आहे ती मिश्र धातूची आहे आणि बाह्य आवरणात तांब्यापासून बनवलेली आहे. तोफेच्या मागील भागात सजावटी अलंकरण केलेले आहे. तसेच देवनागरी लिपीमध्ये श्री दुर्गे असं अंकित केलं आहे. या तोफेची स्थिती किल्ल्याच्या सुरक्षिततेला मजबूत आणि सुदृढ आधार देत असावी. मग इतक्या वर जिथे पायी चालणं मुश्किल आहे अशा ठिकाणी ह्या तोफा नेल्या कशा असतील, चढवल्या कशा असतील असा प्रश्न सहज आपल्याला पडतो. तर मित्रो, ह्या तोफी चढवल्या नाहीत तर याच ठिकाणी यांचं निर्माण जे आहे ते केलेलं आहे. आपण ही तोफ बघूया. इथेच धातू आणून तो इथे साच्यात ओतून या तोफी ज्या आहेत त्या बनवल्या आहेत. कुठल्याही ऐतिहासिक वारसाचं दर्शन घेताना आपण साधारणतः चपली काढाव्यात. 2 किलोमीटर ते 5 किलोमीटर मारा असणारी ही तोफ आणि इथे वर श्री दुर्गे लिहिलेला आपल्याला दिसून येईल. आपण तो भाग या व्हिडिओत बघूया. स्पष्ट इथे आपल्याला दिसते देवनागरीत श्री दुर्गे लिहिलेलं आणि हीच ती गडावरची सर्वात उंचावर असलेली तोफ आहे. आपण नावं लिहिताना तोफी देखील सोडल्या नाहीत. म्हणजे किती कमाल आहे. उंच असा भाग आहे. एका विशिष्ट ॲक्सिसवर ही ठेवली असल्यावर हिला सहज वर खाली डावीकडे उजवीकडे केलं जात असेल आणि गडाचं संरक्षण या गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की खूप साऱ्या या गडावर ज्या आहेत त्या ठेवलेल्या आपल्याला दिसून येतील. अवश्य तुम्ही देवगिरीला भेट द्या. आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घ्या आणि या किल्ल्यावरच्या विशेषता बघण्यासाठी ज्या त्या तुम्ही तोफा बघा आणि या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने केलेल्या सगळ्या उपाययोजना तुम्ही बघा. आज साधारणतः आपल्या 3 खोल्यांच्या घराचं संरक्षण करण्याला आपल्याला CCTV कॅमेऱ्यांची गरज पडते किंवा ती घ्यावी लागते. तरी त्यातून चोऱ्या होतातच. एवढा मोठा किल्ला, भुईकोट किल्ल्यातला नरदुर्ग, सगळ्यात महत्वाचा किल्ला म्हणून देवगिरीकडे बघितलं जातं. यादव राजांच्या समृद्ध इतिहासाच्या खुणा आपल्याला आजही इथे दिसतात आणि श्री दुर्गे ही तोफ या गडावरची सगळ्यात उंच बघतो श्री दुर्गे.